हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण रवा ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत। चला तर मग लगेच सुरुवात करूया। तर रवा ढोकळा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी पाऊण वाटी रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो या ठिकाणी घेऊ शकता। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण यामध्ये अर्ध्या वाटीलाही कमी एवढं दही टाकतोय। दही टाकल्यामुळे याला छान अशी चव येते, त्याकरता आपण यामध्ये दही टाकतोय। याला छान एकजीव करून घेऊया। मिक्स करताना आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। याला छान असं मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये एक छोटा चमचा लिंबाचा रस टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि याला छान असं एकजीव करून घेऊया। आता आपण यामध्ये एक छोटा चमचा तेल टाकूया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये थोडं पाणी टाकूया आणि याचं छान असं मिश्रण तयार करून घेऊया। जास्त दाटसरही नाही आणि जास्त पातळही नाही, असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं छान असं मिश्रण बनवून झालेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवूया। मिश्रण या ठिकाणी 10 मिनिटं रेस्ट करून झालेलं आहे। याला आपण 10 मिनिटं झाकून ठेवलेलं होतं, त्यामुळे हे छान असं फुगलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण यामध्ये थोडंसं खाण्याचा सोडा टाकूया। तुम्ही इनो टाकला तरीही चालेल आणि यावर थोडंसं आपण पाणी टाकूया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। आपण या भांड्यामध्ये ढोकळा शिजवणार आहोत, त्यासाठी त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते यामध्ये टाकूया। आता आपण यावर थोडंसं चिमूटभर तिखट टाकूया। तिखट टाकल्यामुळे याला छान अशी चव येते आणि दिसायलाही खूप छान दिसतात, त्यामुळे आपण थोडंसं तिखट टाकतोय। आता आपण याला 10 मिनिटं वाफवून घेऊया। या ठिकाणी आपण इडली पात्रामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता जे आपण ढोकळ्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तो डब्बा ठेवूया। आता आपण याचं झाकण लावूया आणि याला 10 ते 15 मिनिटं छान वाफवून घेऊया। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला ढोकळा या ठिकाणी छान असं वाफवून झालेला आहे। आता आपण याला थंड करून घेऊया। हे छान असं थंड झालेलं आहे। आता आपण याला छान कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती इझिली हे कट होत आहे। आपलं हे छान असं कट करून झालेलं आहे। आता आपण यावर टाकण्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। या ठिकाणी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडीशी आपण मोहरी टाकूया, थोडंसं जिरं टाकूया आणि 5-7 पानं कढीपत्त्याची टाकूया आणि यासोबतच 2 हिरवी मिरची आपण चिरून घेतलेल्या आहेत त्याही टाकूया आणि हे सर्व असं मस्त आणि हे सर्व छान असं या ढोकळ्यावर पसरून घेऊया।
आता आपण यावर मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपला मस्त असा रवा ढोकळा बनवून झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. खूप मस्त लागतात हे खायला आणि बनवायला तर खूपच सोपे आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असा स्पंजी आणि जाळीदार ढोकळा झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नव्या रेसिपी सोबत. धन्यवाद.